हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा। गुढीपाडवा जवळ आला की स्त्रियांना सगळ्यात मोठा प्रश्न हा पडतो की गुढीपाडव्या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी। कपाटात भरपूर साड्या असतात, पण नेमकी कोणत्या रंगाची साडी नेसावी हे ठरत नाही। जर तुम्हालाही असंच होत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सगळ्यात पहिला रंग आहे तो म्हणजे पिवळा रंग। पिवळा रंग म्हणजे आनंद, प्रकाश आणि शुभारंभ। सकाळच्या सूर्यप्रकाशात पिवळ्या रंगाची सिल्क, कॉटन, पैठणी खूपच फ्रेश लुक देते। तुम्हाला सणाची सुरुवात ग्लोईंग लुकने करायची असेल तर तुम्ही पिवळ्या रंगाची साडी नेसू शकता। दुसऱ्या रंगाची साडी म्हणजे हिरवी साडी। हिरवा रंग म्हणजे समृद्धी, वाढ आणि सौभाग्य। विशेषतः नवीन नवरीसाठी हिरव्या रंगाची साडी खूप शुभ मानली जाते। बॉटल ग्रीन, पान हिरवा किंवा हलका मिंट ग्रीन हे हिरव्या रंगाचे शेड्स गुढीपाडव्याला खूप सुंदर दिसतात। गोल्ड ज्वेलरी आणि गजऱ्यासोबत हा लुक खूपच खुलून दिसतो। तिसरा रंग आहे तो म्हणजे लाल रंग। लाल रंग म्हणजे शक्ती, आत्मविश्वास आणि परंपरा। गोल्डन जरी बॉर्डर असलेली लाल साडी पूजा आणि गुढी उभारणीसाठी अगदी परफेक्ट असते। फॅमिली फोटोमध्ये लाल रंग खूप उठून दिसतो आणि तुमचा सणाचा लुक पूर्णपणे बदलून टाकतो। चौथा रंग आहे तो म्हणजे केसरी रंगाची साडी। हा रंग खूपच ब्राईट आणि एनर्जेटिक दिसतो। फोटो, रील्स आणि फेस्टिव्ह मूडसाठी केसरी साडी खूपच आकर्षक वाटते। आणि जर तुम्हाला पारंपरिक सोबत मॉडर्न टच हवा असेल तर रॉयल ब्लू रंग। हा रंग एलिगंट, क्लासी आणि रॉयल दिसतो। सिल्क, बनारसी किंवा डिझायनर साडीत रॉयल ब्लू कलर खूपच ग्रेसफुल दिसतो। गोल्ड किंवा सिल्वर ज्वेलरी सोबत हे कॉम्बिनेशन अप्रतिम दिसते। या रॉयल ब्लू साडीवर कुंदन ज्वेलरी देखील अप्रतिम दिसते। तर मैत्रिणी, यावर्षीच्या गुढीपाडव्याला नेमक्या कोणत्या रंगाची तुम्ही साडी नेसणार आहात ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।